बच्चू कडू पडले, ते संपले, त्यांचं राजकारण संपलं, त्यांचा मान सन्मान संपला, हा योग्यच आहे. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बच्चू भाऊ पडले, बच्चू भाऊ एकदा काय पराभूत झाले, त्यांचं राजकारण संपलं, त्यांचं अस्तित्व संपलं, ते पडले, त्यांना आता काहीच करता येत नाही, त्यांचा मान सन्मान संपला. हा जो तुमचा समज आहे ना, तो तुमचा गैरसमज तसाच राहू द्या. कारण हा व्यक्ती असा आहे जो एका पराभवाने हरून जाणारा नाही. हो, हा जो व्यक्ती आहे तो एका पराभवाने हरून जाणारा व्यक्ती नाही आहे. त्याने जवळपास दिव्यांगांसाठी 200 ते 250 केसेस स्वतःच्या अंगावरती घेतलेले आहेत. त्याने दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले आहेत. अक्षरशः सरकारी अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्याचं काम या अधिकाऱ्याने, या नेत्याने केलंय, या व्यक्तीने केलंय. मागे पुढे बघत नाही. ज्या वेळेला न्याय मिळवून द्यायचं पाळी येते, मग ते दीन दुबळे असतील, दिव्यांग असतील, विधवा असतील, वृद्ध असतील, अनाथ असतील, अपंग असतील, किंवा मग शेतकरी बांधव असतील, किंवा मग जे काही रोजंदारीवरती कामाला जाणारी लोक असतील, आपले महाराष्ट्रातील मोलमजुरी करणारे, मग ते हमालापासून ते स्वच्छता कर्मचारी असतील, किंवा जे काही कमी पैशात राबणारे म्हणा, किंवा जे तुमच्या नजरेतून ते कमी काम आहे, तर ते काम करणाऱ्यांच्या सगळ्या दीनदलितांसोबत राहणारा हा व्यक्ती एका पराभवाने हरेल असं होऊच शकत नाही. एका पराभवाने संपेल असं होऊच शकत नाही. असं होऊ शकत नाही. त्याला पद म्हणजे एक कागदाचा तुकडा आहे. पद म्हणजे तो पद आमदारकी किंवा ती जे मंत्रीपद असतं ते असं फुटबॉल जसा उडवावा पायाने तसं ते उडवून लावतात. त्याच्यामुळे कोणत्याही पदाची त्यांना आशा नाही. ते कोणत्याही पदासाठी कधीच झटले नाहीत. म्हणूनच आता येत्या 26 जानेवारीला त्यांनी धमाका करायचा ठरवला आहे. आणि तो धमाका असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार आहे. जिल्हाधिकारी ऑफिसला असणार आहे. प्रत्येक दिव्यांग तिथे यायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या दिव्यांगांना विनंती करतो, आपल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी ऑफिसला जायचं आहे आणि तिथं आपला मोर्चा घेऊन जायचा आहे दिव्यांगांचा. ज्या काही दिव्यांगांच्या मागण्या आहेत बच्चूभाऊंनी सांगितलेल्या, 6,000 पेन्शन झाली पाहिजे, दिव्यांगांचं कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना आरक्षण वाढ मिळाली पाहिजे, दिव्यांगांना दिव्यांग मंत्रालयाला मंत्री मिळाला पाहिजे, दिव्यांग मंत्रालयामध्ये जे काही पद भरती करायचे त्या पद भरती केले पाहिजे, दिव्यांगांचं कार्यालय जे प्रत्येक ऑफिस म्हणू शकतो किंवा कार्यालय म्हणू शकतो आपण, ते प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला झालं पाहिजे. या अशा सगळ्या जवळपास 15-16 मागण्या आहेत. तर त्या मागण्या घेऊन आपल्याला जिल्हाधिकारी ऑफिसला जायचं आहे. जिल्हाधिकारी ऑफिस म्हणजे आपल्या कलेक्टर ऑफिसला जायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे होणार आहे. तर हे का होणार आहे, तर तिथे मान असतो, पालकमंत्र्याला मान असतो त्या दिवशी ध्वजारोहण करण्याचा. म्हणजे आपला ध्वज जो आहे तो फडकवण्याचा मान हा पालकमंत्र्यांना असतो. मग प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री त्या दिवशी येणार तिथे. आणि तो पालकमंत्र्याला च्या समोर जर आपण आपला आंदोलन, आपला मोर्चा घेऊन गेला, तर ते पालकमंत्र्यालाही समजेल की दिव्यांगांच्याही गोष्टी किंवा दिव्यांगांच्यावरती किती अन्याय होतोय, किंवा दिव्यांग या आजच्या दिवशी सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत, आपल्या मागण्या घेऊन आलेले आहेत. तर त्या मागण्यांचा विचार करावा लागेल. ते निवेदन आपलं तिथे त्यांच्यापर्यंत द्यायचं आहे आणि आपलं जे काही आपलं अस्तित्व आहे तर ते दाखवून देण्याचं 26 तारखेला ठरवलेलं आहे बच्चूभाऊंनी. तर ते दाखवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातील लोकांनी, किंवा आपल्याला जो जिल्हा जवळचा वाटतोय किंवा जवळ पडतोय, तर त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्हाधिकारी ऑफिसला, मी जिल्हाधिकारी ऑफिस तुम्हाला कुठलं जवळ पडतंय तर त्या जिल्हाधिकारी ऑफिसला तुम्ही यायचं आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या जिल्हाधिकारी ऑफिस जवळ यायचं आहे आणि आपल्या दिव्यांगांना समर्थन द्यायचं आहे आणि जास्तीत जास्त दिव्यांगांना कसं घेऊन येता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. हो, यासाठी प्रयत्न करायचे. जर कोणी येत नसेल तर आपल्या हक्कासाठी तो मोर्चा आहे, ते आंदोलन आहे आपण म्हणू शकतो. कारण आता हे समजलंय की आपण आझाद मैदान असू दे किंवा कोणत्याही मैदानावरती आंदोलनं करून किंवा तिथं मोर्चे घेऊन जाऊन काही या सरकारला फरक पडणार नाही. कारण याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आपल्याला संभाजीनगरचं असेल किंवा मुंबईला जे सह्याद्री अतिथीगृहावरती दिव्यांग चढले होते, भर पावसामध्ये उभे राहिले होते, भर पावसामध्ये बच्चूभाऊ रस्त्यावरती बसले होते. इतकं करून सुद्धा या सरकारला जाग आली नाही आणि इतकं करून सुद्धा सरकारने एकही निर्णय दिव्यांगांच्या हिताचा घेतलेला नाही आहे. त्यासाठी या आंदोलनाची एक नवीन पायरी किंवा नवीन पाऊल आपण म्हणू शकतो, ते पाऊल असणार आहे प्रत्येक आपल्या आपल्या
म्हणजे जे काय आपल्या 36-37 जिल्हे आहेत आपल्या राज्यामध्ये, तर त्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या समोर आपल्याला आंदोलन करायचं आहे, आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि प्रत्येक दिव्यांग तिथे हजर राहण्याची प्रयत्न सगळ्यांनी करायचा आहे. जितक्या संख्येत जाता येईल तितक्या संख्येत जायचं आहे आणि पालकमंत्र्यांना आपलं जे काही म्हणणं आहे किंवा आपलं जे काही मागण्या आहेत आपल्या, तर त्या पालकमंत्र्यांपर्यंत मांडायच्या आहेत. कारण जवळपास आपल्या प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो, तर तो प्रत्येक एक पालकमंत्री तिथं असणार आहे, परत आमदार असणार आहेत. जो ते ज्या त्या जिल्ह्याचे आमदार असतात, तर ते आमदार सुद्धा तिथं उपस्थित असतात, स्वतः कलेक्टर उपस्थित असतात, स्वतः तहसीलदार उपस्थित असतात, सगळे शासकीय अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित असतात. त्याच्यामुळे आपण जर तिथे आपलं निवेदन घेऊन जाऊ किंवा आपल्या जर मागण्या तिथं मांडू तर त्या मान्य कराव्याच लागतील. कारण पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे आणि याची कल्पना ही बच्चूभाऊंनी दिलेली आहे. आता बच्चूभाऊंचं जे काय ते या लेटर पॅड असतं त्याच्यावरती ते फिरतायत बातमी, तर ते बातमीचं जर माझ्याकडे फोटो मिळाले तर ते मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण तरी अजून एकदा मी विनंती करेन की प्रत्येक दिव्यांगाला तुमच्या जवळ कोणतं पण कलेक्टर ऑफिस पडू दे, तुम्ही असं म्हणू नका की आता मी समजा मी सोलापूरचा आहे आणि मी पुण्यामध्ये आहे तर पुण्याच्या कलेक्टर ऑफिस पाशी मी का जाऊ, असं नाही. पण मी पुण्यात आता समजा मी सोलापूरचा रहिवासी आहे पण मी पुण्यात राहतोय आता सध्या, तर मी पुण्यातल्या कलेक्टर ऑफिस जवळ गेलं पाहिजे. का तर आपलं अस्तित्व तिथं दाखवलं पाहिजे, आपली संख्या तिथं दाखवली पाहिजे, आपण किती संख्येने आहोत आणि आपल्यावरती काय अन्याय होतोय, आपल्याला काय गोष्टी मिळत नाहीयेत हे सांगितलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि आपल्या हक्कासाठी जायचं आहे, आपल्या हक्काच्या माणसासाठी जायचं आहे. आपल्या हक्काच्या माणसानं आपल्याला बोलवलंय तर आपल्याला जाणं तर मस्ट आहे, आपल्याला जायचं हाय, ठरवायचं आहे. त्या दिवशी कोणतीही कारणं द्यायची नाहीयेत, त्या दिवशी आपल्याला नक्की जायचं आहे. 26 तारीख लक्षात ठेवा, 26 जानेवारी 2025 रोजी आपल्याला आपल्या जिल्हाधिकारी ऑफिस जवळ जायचं आहे आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे. मी प्रत्येक अजून 5 ते 6 वेळा जर सांगा मला तर तरीही सांगायला तयार आहे, पण जास्तीत जास्त हा सुद्धा व्हिडिओ पसरवा आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचू दे, जेणेकरून त्यांना माहिती मिळू दे. आणि अजून 7-8 दिवस आहेत त्याचं नियोजन घालायला, म्हणजे त्या दिवसाचं जे काही नियोजन जर तुम्ही केलं असेल तर ते मार्गस्थ करायला किंवा ते नियोजन बाजूला ढकलून दुसऱ्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करण्यासाठी इतके दिवस आपल्यासाठी पुरेसे आहेत. त्याच्यामुळे मी लवकरच व्हिडिओ बनवतोय. तर त्या दिवशी कोणतीही कामं असतील तर ती बाजूला ठेवा आणि आपल्या जिल्हाधिकारी ऑफिस जवळ या, समोर आपल्या जिल्हाधिकारी ऑफिसच्या समोर या, तिथे तुम्हाला दिव्यांग भेटतील. त्या दिव्यांगांनी एकत्रित यायचं आणि जे काही आपलं म्हणणं आहे तर ते पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, कलेक्टरांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया. हेच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.